योजना जनकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी। शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती, बांध बंदुकीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे। योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे मी सरकारचे खूप खूप आभार मानतो आणि मला शासनाकडून असं घरकुल योजनाचा लाभ मिळालेला आहे, म्हणून मी शासनाचे आभारी आहे। महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद। शेतकरी, तरुण, महिला, उद्योजक, दिव्यांग, केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। तमाम महाराष्ट्रवासियांचं प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील। महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय। शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे। योजना अनेक असतात, पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे। सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू। आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे। केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। शासन आपल्या दारी या उपक्रमाची यशस्वीतेकडे वाटचाल। आदाब अर्ज़ है। एडीएन उर्दू खबरनामे में आपका खैर मकदम है। मैं हूं सिद्दीकी मोहम्मद अजहर। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर एक नजर। मोदी के पैर पड़ने वाले तुम ही थे, फडणवीस को झुककर नमस्कार करने वाले भी तुम ही थे। इन अल्फाज में उद्धव ठाकरे पर रुकन असेंबली संजय सिरसाट की तनकीद। रियासती हुकूमत का शासन आपल्या दारी प्रोग्राम बोगस, हिज़्ब मुखालिफ पार्टी रहनुमा अंबादास दानवे का इल्जाम। अब खबरें तफसील से। शिवसेना शिंदे ग्रुप के तर्जुमान नीज रुकन असेंबली संजय सिरसाट ने शिवसेना चीफ उद्धव ठाकरे पर तनकीद करते हुए पैर पड़ने के मसले पर जवाबी इल्जाम आयद किया है। हे उदाहरण तुम्ही यांच्यासारख्यांच्या तोंडी शोभत नाही। एखादा चांगला नेता किंवा कार्यकर्ता आल्यानंतर यांच्या पोटात उठलेला पोचू आहे, त्यांनी हे सांगावं। राजकुमार हिट सारख्या व्हिडिओकॉनच्या कंपनीच्या मालकाला 18 वर्षाची खासदारकी कशाच्या आधारावर दिली होती आणि त्याच्या अकाउंट मधून तुमच्या अकाउंट मध्ये लीगल जे पैसे आले ते आपण ऍक्सेप्ट करताना आपल्याला लाज नव्हती वाटली? लीगल पैसे पाठवलेले त्यांनी बँकेच्या मार्फत, तेव्हा त्यांना खासदारकी दिली होती। विकणाऱ्यांनी इतरांवर भाष्य करू नये। पत्रकारांनी काही नेत्यांना विचारलं, तुमच्या नंतर नार्वेकरांची पत्रकार परिषद आहे, तुमचं काय म्हणणं आहे? तर एकच त्याचं चालू होतं की त्यांनी उत्तर द्यायला नको, त्यांनी पत्रकार परिषद घ्यायला नको। का? ज्यांच्या विरोधात तुम्ही बोलणार आहात, ज्यांना शिवाची लाखोळी तुम्ही वाहणार आहात, त्यांनी बोलायचं नाही। आणि नार्वेकरांनी जेव्हा पत्रकार परिषद घेतली तर एक एक गोष्टीचं विश्लेषण जेव्हा त्यांनी केलं, त्यावेळेला ह्यांनी किती खोटारडेपणाने आपलं मत त्या ठिकाणी मांडलं दाखवलं। दुर्दैवानं एक गोष्ट त्यांनी तिथं आवर्जून दाखवली, एकनाथ शिंदे साहेब हे उद्धव साहेबांच्या पाया पडतायत। हो पडले, आम्ही पडत होतो 2018 ला, परंतु 19 नंतर जी बदललेली परिस्थिती आहे त्यामुळे तर हा उठाव झाला। तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर ज्या वेळेला गेला त्या टायमाला बाळासाहेबांचा असलेला विचार तुमच्या मनातून पुसला गेला, त्यांचं असलेलं त्यांच्याबद्दल असलेली आस्था कायम राहिली, परंतु तुमच्याबद्दलचा घृणा लोकांमध्ये निर्माण झाली। आणि म्हणून असे फोटो दाखवून तुम्ही काहीतरी महान संत महात्मे आहात असा दाखवण्याचा, भासवण्याचा जो काही प्रयत्न केलाय तो मला वाटतं हे सुद्धा एक त्याला कमीपणाचा जे काही तुमचे संस्कार आहे ते तुम्ही त्या ठिकाणी व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आणि टाळ्या वाजून बा
हा एकनाथ शिंदे माझा कसा पाया पडत होता, संस्कारी माणसाने पडलेल्या पाया जर तुम्हाला तो लाचारी वाटत असेल तर त्याच्यासारखा मूर्खपणा कोणता नाही. तुमच्या असलेल्या सोशल मीडिया प्रत्येक ठिकाणी मग तो फोटो दाखवणार, शिंदे साहेब कसे झुकले. मोदीचे पाया पडणारे पण तुम्हीच होते, अनेकाचे पाया पडणारे तुम्हीच होते. इव्हन देवेंद्र फडणवीसला वाकून नमस्कार करणारे सुद्धा तुम्ही होते. हे फोटो जर सोशल मीडियावर आले ना तर कळेल. जाऊ द्या, तो विषय नाही. परंतु तुम्ही काल स्वतःचं अस्तित्व पुन्हा गमावल्याचं सिद्ध केलेलं आहे. शिंदेचे 10 लाख रुपये घेतलेले जे ईडीच्या रेडमध्ये तुमच्याकडे सापडलेले, ती केलेली पाकिटमारी विसरले वाटतं, ते शिंदे साहेबांकडे आणून जमा करा आणि इतक्या मोठ्या दरोडेखोराला पक्षामध्ये आधीच स्थान आहे. हे दुर्दैव त्या उठाठा गटाचं आहे, उभाठा गटाचं आहे. मराठा कुंभी इंदराज के अमल के ज़िम्न में जिला इंतजामिया की जानिब से सहाफती कॉन्फ्रेंस में तफसीली मालूमात दी गई. आज अखेर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 4474 नोंदी ह्या आपल्या एकूण 9 तालुक्यांमध्ये मिळालेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने जात प्रमाणपत्र वितरणाची पण कार्यवाही सुरू आहे. चालू वर्षी म्हणजे समितीचं कामकाज सुरू झाल्यापासून आपल्या जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 1513 अर्ज मंजूर झालेले आहेत. म्हणजे थोडक्यात एवढ्या मंडळींना कुणबी प्रमाणपत्र अथवा कुणबी मराठा प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र मिळालेलं आहे. आता समितीचे नवीन निर्देश आलेले आहेत, त्या हे इथपर्यंत आपल्याला माहित आहे. समितीचे नवीन निर्देश असे आहेत, अशा आढळून आलेल्या नोंदींची गावनिहाय, व्यक्तिनिहाय प्रसिद्धी करायची आहे. आतापर्यंत आपण काय केलेलं आहे, जेवढ्या काही नोंदी आपल्याला आढळून आलेल्या आहेत त्याचे आपण शासनाच्या वेबसाईट जी आहे जिल्ह्याची, NIC छत्रपती संभाजीनगर नावाची आपली वेबसाईट आहे. प्रत्येक जिल्ह्याची अशी एक वेबसाईट असते. तर त्या वेबसाईटवर आपण गावनिहाय, व्यक्तिनिहाय, पुरावानिहाय असं नोंदी अपलोड केलेल्या आहेत. अशी यादी तयार करून गावाच्या ग्रामपंचायतीच्या व तलाठी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करायची आहे, ज्या ज्या नोंदी सापडलेल्या आहेत त्या नोंदीची. तसेच संबंधित ग्रामपंचायतीत आणि तलाठी कार्यालयात जात प्रमाणपत्र मागणीचे पुरेसे कोरे नमुने उपलब्ध करून द्यायचे आहेत. अजून मोठं करा, राघव राजाराम कुणबी वंजारवाडी अशी नावाची नोंद आपल्याला दिसत आहे. ओके, दिसते राघव राजाराम कुणबी वंजारवाडी. तर ही प्रमाणित प्रत आपण अशा पद्धतीनं वेबसाईटवर अपलोड केलेली आहे, ती नागरिकांच्या सुलभतेसाठी. तर अशा पद्धतीनं आपण ही जे काही वेबसाईटवर प्रसिद्ध केलेलं आहे तेच आता गाव पातळीवर प्रसिद्ध करायचं आहे आणि नागरिकांना प्रमाणपत्र जास्तीत जास्त मिळण्यासाठी गावोगावी महा ई सेवा केंद्राकडे अर्ज करण्यासाठी प्रवृत्त करायचं आहे. आणि आम्ही हे आमच्या ग्रामस्तरीय तलाठी, ग्रामसेवक जे आहेत तसेच कोतवाल यांच्याकडपर्यंत हे सर्व निर्देश शासनाचे पोहोचवणार आणि ते गावोगावी दौंड्या देणे आणि बैठका घेणे याच्या माध्यमातून सर्व नागरिकांना हे माहिती करून देणार आहेत. तर जास्तीत जास्त माहिती नागरिकांकडे पोहोचण्यासाठी आज आम्ही समोर येऊन शासनाच्या बाजू आपल्या समोर जिल्हा प्रशासनाच्या वतीने मांडलेली आहे. आंगनवाड़ी खिदमतगारों के मुख्तलिफ मुतालबात पर हड़ताल करने के बावजूद इंसाफ हासिल नहीं हो रहा है, इसलिए आज रियासती सतह पर जेल भरो एहतजाज किया गया. आंगनवाड़ी एहतजाजियों ने ADN से बातचीत करते हुए अपने मुतालबात बयान किए. आमच्या मागण्या अशा आहेत, आम्ही सकाळी 7 वाजल्यापासून निघलो तर आम्ही जेवलेले सुद्धा नाही आहेत. आता 2-2.5 झालेत. हा सरकार हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये बसून सनी जेवण करतो आणि आम्ही अशा रस्त्यावर बसून सनी जेवण करतो. ह्या सरकारला लाज वाटत नाही की महिला उन्हात तानामध्ये रस्त्यावर जेवण करतात, हे करतात, याचं काहीच त्याला मोबदला नाहीये. पण सरकारने आमच्या मान्य करावा आणि आम्हाला काम रुजू करून घ्यावं. पण आमच्या 40 दिवस झालेत आमच्या संपाला आमच्या, तरी आमच्या काही महिला याच्यातून दगावले आहेत. तर तसं आता आम्ही पण आता आत्महत्या करून घ्यावं का, तर हे सरकार होशमध्ये येईल. वारंवार मागणी होती, मात्र मागणी कुठे पूर्ण होत नाही, सरकारही लक्ष देत नाही. 44वा दिवस आहे संपत्तीचा, काय सांगा? 44वा दिवस आहे तरी पण सरकार कोणती दखल का घेत नाही याचं कारण आम्हाला काही कळत नाही. या 2 माता भगिनी आमच्या याच्यामध्ये
गतप्राण झालेले आहेत, तरी पण याची सरकारला दखल नाहीये. सरकार आमच्या मागणीकडे लक्ष देत नाहीये. वारंवार सरकार आम्हाला टाळू लागले. पण याची सरकारला दखल घ्यावीच लागेल. कुठंतरी कुपोषण वाढायला लागलंय असं जर सरकारचं म्हणणं असेल तर आमचं कुपोषण दूर करणे हे सरकारनं गरजेचं आहे. तर आम्ही लहान मुलांचं कुपोषण दूर करण्यास लगेच तयार आहोत. पण पाहिलं आपण जर आता 44 दिवस आहेत, तुम्ही हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढला, मुख्यमंत्री चर्चा झाली, तरी देखील तोडगा निघाला नाही. तरी पण तोडगा निघाला नाही. सरकार याला मुद्दाम टाळत आहे. तोडगा निघायला सरकार तोडगा काढू शकतं, पण सरकार आमचा संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करत आहे. सकाळी घरातून किती वाजता निघले तुम्ही? सकाळी आम्ही 7 वाजल्यापासून इथपर्यंत निघालो. ह्या माता भगिनी जेवण सुद्धा कुणी काही केलेलं नाही, तसंच निघलेल्या घाई गडबडमध्ये. आणि हे पूर्ण 44 दिवस आम्ही सारखं आंदोलन करत आहोत. घरी बसलेलं नाहीयेत, निदर्शनं करत आहोत, आंदोलन करत आहोत, नागपूरला जात आहोत, तालुक्याच्या ठिकाणी जात आहोत, सारखं आंदोलन करत आहोत. पण सरकारला याची काहीही दखल घेत नाहीये सरकार. आम्ही इथंच बसून राहणार आहोत रस्त्यावर. जोपर्यंत आम्हाला न्याय ठिय्या आंदोलन आम्ही इथे करणार आहोत. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाहीत. आम्ही नांदरबीड. हा सर, आमचा 4 डिसेंबर पासून बेमुदत संप चालू आहे. आम्ही ठिकठिकाणी मोर्चे काढले, आंदोलनं केली, मुंबईपर्यंत गेलो, नागपूरपर्यंत गेलो, तरी आम्हाला कुठला न्याय भेटला नाही. कुठल्या आमच्या मागण्या सुद्धा पूर्ण झालेल्या नाहीये. आणि आम्हाला कोरोना काळातले योद्धा म्हणतात, तर योद्धा जर म्हणता आम्हाला तर तसं तुम्ही आम्हाला वेतन द्या, पेन्शन द्या. ज्या बाया आता रिटायर झाल्या त्यांनी काय करायचं? त्यांना पेन्शन मिळाली पाहिजे आणि आम्हाला वेतन मिळायला पाहिजे. अजून सरकार म्हणतं कुपोषण वाढलेलं आहे, पण कुपोषण जर वाढलेलं आहे तर आम्हाला तुम्ही वेतन चालू करा, पेन्शन द्या. आम्ही संपत्ती त्याच्यानंतर मागे घेऊ. आम्हाला जर आमच्या मागण्या जर पूर्ण केल्या तर आम्ही पूर्ण संप मागे घेऊ. अंगणवाडी सेविकांनी क्रांती चौक ते जिल्हा परिषदपर्यंत मोर्चा काढला होता. त्यानंतर जिल्हा परिषद सीओ यांना निवेदन दिलं. त्यानंतर त्यांनी रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं रस्ता रोको केल्यामुळे त्यांना सर्वांना ताब्यात घेऊन कलम 135 मुंबई पोलीस ॲक्टप्रमाणे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. आणि त्यांना सर्वांना या गुन्ह्यामध्ये अटकेची कारवाई म्हणजे नोटीस दिलेली आहे 41ची. आणि त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आहे. नाजरीन, अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का. वक्फे के बाद जल्द हाजिर होते हैं. देखते रहिए ADN उर्दू न्यूज़. हॉटेल विझार्ड पॅलेस तुमच्या शहरात तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देश विदेशातील खास चवींचा खजाना घेऊन आलो आहोत. हॉटेल विझार्ड पॅलेस येथे स्वाद आपल्या पसंतीचा. आमच्या येथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी, गुजराती आणि साऊथ इंडियन डिशेससह जगभरातील 50 देशांमधील डिशेस सुद्धा मिळतील. व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही उपलब्ध. स्वादिष्ट मेजवानीचे एकमेव ठिकाण, फॅमिली रेस्टॉरंट, AC नॉन AC रूम्स, AC फंक्शनल हॉल, प्रशस्त लिफ्ट, फ्री वायफाय आदी सुविधायुक्त. ग्राहकांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आदी ठिकाणाहून वाहनाद्वारे हॉटेलात आणण्याची विशेष मोफत सुविधा. त्वरा करा आणि आजच भेट द्या. हॉटेल विझार्ड पॅलेस, खडकेश्वर रोड, मिल कॉर्नर जवळ, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर. So kind and has helped us so much, and we slept really well because it's super quiet even though it's on the main street. It's a wonderful time here. It's a very nice clean hotel and the food is excellent here. Food is excellent. I'm still so stuffed. Yeah. तुम्हालाही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा, देवगड सारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय. तर जरा थांबा. आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आली आहे बच्चा कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार. या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल. पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या. तर त्वरा करा आणि आजच भेट द्या. नेहरू उद्यान, यनाट, सिडको, छत्रपती संभाजीनगर. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस.
बीड बायपास रोड सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर, हिवाळे पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊस साठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P बीड बायपास सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. सलाम. ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. योजना जनकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी. शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती, बांध बंदुकीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे. योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे मी सरकारचे खूप आभार मानतो. आणि मला शासनाकडून असं घरकुल योजनाचा लाभ मिळालेला आहे, म्हणून मी शासनाचे आभारी आहे. महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद. शेतकरी, तरुण, महिला, उद्योजक, दिव्यांग, केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे. तमाम महाराष्ट्रवासियांचं प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील. महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे. योजना अनेक असतात, पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे. सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू. आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे. केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमाची यशस्वीतेकडे वाटचाल. वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल है. ऑल इंडिया उलमा बोर्ड की जानिब से मुज़ाकिरे का इजलास हाल ही में मुनक़िद किया गया था. इसमें 5% मुस्लिम रिजर्वेशन, मुतवल्लियों के मसाइल, इसी तरह तलबा के लिए स्कॉलरशिप वगैरह शुरू करने पर जोर दिया गया. इतवार की शाम ऑल इंडिया उलमा बोर्ड की जानिब से मुज़ाकिरे का इजलास मुनक़िद किया गया था. मुज़ाकिरे का एहतमाम मुबीन सिद्दीकी, फैसल शेख ने किया था. इस मौके पर साबिक़ स्टैंडिंग कमेटी रुकन इंसानी फ़रोग़ वज़ारत सलीम अलवारे, मौलाना नौशाद, मौलाना साबित अली नक्शबंदी, मौलाना शमीम अख्तर नदवी, महमूद हकीमी क़ादरी, अब्दुर्रशीद अंसारी, फैसल सिद्दीकी, सलीम सुपारीवाला, शाहिदा दरबार, जावेद हबीब, मौल्लिम ज़िया, डॉक्टर अफसर ख़ान, राष्ट्रवादी अक़लियती सदर महाराष्ट्र रज़ा साहब, OBC ज़िला सदर राष्ट्रवादी तांडगे पाटिल, कैसर आज़ाद, मोइन इनामदार, रफ़ीक चीता, शेख शफीक सिल्लोड़, नबी पटेल वगैरह मौजूद थे. इस मौके पर कसीर तादाद में नौजवान, तलबा और शहर की मोअज़्ज़िज़ शख्सियतें मौजूद थीं. आज का प्रोग्राम तो जैसा कि आप लोग को मालूम था कि एजुकेशन के ऊपर 5% रिजर्वेशन के ऊपर और ख़ास करके जो आमतौर पर वफ़ की प्रॉपर्टी के जो मसाइल उस पर हो रहा था और जो हमारे स्पीकरों ने उससे गुफ्तगू की है. लेकिन हमारा आज का जो एक नतीजा आया कि मराठवाड़ा में ऑल इंडिया उलमा बोर्ड ज़मीनी सतह पे काम करेगा, गांव-गांव जाएगा, मोहल्ला जाएगा, घर-घर जाएगा. और जैसे बोलते हैं सियासी एक ताकत है और सियासी ताकत के बगैर कुछ आप नहीं कर सकते.
तो इसके लिए ऑल इंडिया उलमा बोर्ड की सुप्रीम बॉडी ने अभी वही फैसला किया है कि मराठवाड़ा में सियासी मुहिम चलाने के लिए, सियासी फैसला लेने के लिए किस पार्टी को मुसलमानों का सपोर्ट होगा, इसके लिए मोबीन सिद्दीकी को कन्वीनर बनाया गया है मराठवाड़ा का। इस पर मुबारकबाद है उनके सबसे। और हमारा ये है कि तालीम ज़रूरी है, तालीम जिस तरीके से हो, आप जो है आधी रोटी कम खाओ लेकिन बच्चे को पढ़ाओ, ये हमारा तालीम का ये अहम एजेंडा हमारा है, अहम तहरीक हमारी। सर, मुस्लिम रिजर्वेशन के लिए ऑल इंडिया उलमा बोर्ड क्या क्या कदम उठाने वाले हैं? मुस्लिम रिजर्वेशन तो हम हमेशा आवाज़ उठाते रहे और इसके लिए हम जो है बहुत जल्द हम ऐलान कर रहे हैं कि मुंबई के अंदर आज़ाद मैदान में लाखों की तादाद में अगर सरकार हमारे जायज़ मुतालबे को नहीं मांगेगी, 5% रिजर्वेशन जो हाई कोर्ट मुंबई भी इसको माना है, तो हम लाखों की वहाँ धरना देंगे। और वो ऐसा होगा धरना जो तारीख में कभी भी ऐसा नहीं हो सका है। जब तक फैसला हम मनवाएंगे नहीं, आज़ाद मैदान से निकलेंगे नहीं। जी, आज औरंगाबाद शहर में सभी सियासी पार्टी के लीडरान हमारे साथ थे, जिसमें एनसीपी के जो है तो महाराष्ट्र के दोनों अध्यक्ष थे हमारे साथ, और शहर के कांग्रेस के अध्यक्ष थे, शारिक नजबंदी साहब थे, एमआईएम के थे, और काफ़ी सारे लीडर्स थे भारतीय जनता पार्टी के थे। तो हमारा सबका मंशा एक ही है कि हम जो है तो मुस्लिम आरक्षण का जो हक 2014 में हमारे को हाई कोर्ट ने दिया है, हम वो हक लेने के लिए तैयारी में बैठे हैं। शासन आपल्या दारी यानी हुकूमत आपके दरवाजे पर यह प्रोग्राम बोगस है, ऐसा इल्जाम हिज़्ब मुखालिफ पार्टी रहनुमा अम्बादास दानवे ने मीडिया से मुखातिबत में शिंदे हुकूमत पर आयद किया। महाराष्ट्राचे सरकार जे आहे, शासन आपल्या दारी नावाचा एक बोगस कार्यक्रम करत आहे। याच्यात एक जाहिरातबाजी, इव्हेंट मॅनेजमेंट, आणि मुख्यमंत्री येऊन उपमुख्यमंत्री काय करतात तर म्हणे आम्ही संजय गांधी योजनेचं प्रमाणपत्र दिलं। संजय गांधी योजना निश्चित महत्त्वाची आहे, परंतु त्याच्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येऊन ते सांगतात। खरं ते रुटीन काम आहे। सरकार आपल्या दारात येत असताना एक न होणारे काम इथं झाले पाहिजे। जे लोक सरकारच्या दरबारी पोहोचू शकत नाही ते पोहोचले पाहिजे। परंतु आत्ताच्या वेळेला राज्यामध्ये चालू असलेला हा कार्यक्रम, हा उपक्रम, तर जाहिरातबाजी, स्वतःची स्वतःचं शो मीडियाच्या माध्यमातून समोर आणणं, जनतेच्या पैशाची उधळपट्टी आहे। कित्येक ठिकाणी तर तहसीलदार बीडीओंना कॉन्ट्रीब्युशन करून कार्यक्रम करायला सांगितलेलं आहे, लोक आणायला सांगितलेलं आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थानं जनतेचे प्रश्न, जनतेच्या अडीअडचणी एक विरोधी पक्ष म्हणून आमची जबाबदारी आहे। आणि म्हणून ह्या जाणून घेऊन ते सोडवण्यासाठी निश्चित या उपक्रमाला आम्ही सुरुवात केलेली आहे। सुरुवात आम्ही शिवालयातून मुंबईतून केली, आता बुलढाण्याला, संभाजीनगरला येणार काळात मग धुळ्याला आहे, पिंपरी चिंचवडला आहे, कोल्हापूर आहे, सिंधुदुर्ग आहे। या सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी या महाराष्ट्राच्या महिन्याभरात अशा पद्धतीनं जनाधिकार जो जनतेचं एक हक्काचं ठिकाण आहे ते आम्ही देतो। आणि याला म्हटलं शासन आपल्या दारी या नुसतीच बात करतात हे, पण खऱ्या अर्थानं शिवसेना जनतेला साथ देते। त्या हेतून आज बुलढाण्यामध्ये अशा पद्धतीनं जनाधिकार या जनता दरबाराचं आयोजन आम्ही केलेलं आहे। लोकांच्या ज्या व्यथा आहेत, सरकारचे अधिकारी असेल किंवा मंत्री असेल कशा पद्धतीनं निष्ठुरपणे वागतात, छोट्या गोष्टी एखाद्याच्या बांधाचा भांडण जरी असलं तर कशा पद्धतीनं त्यांना अधिकारी त्रास देतात। आणि म्हणून मला असं वाटतं जनतेचं जे स्वतःचा अधिकार आहे तोच जनतेला मिळत नाही आहे। आणि म्हणून हा जनाधिकार जनतेचा अधिकार आहे, म्हणजे खरं तर जनतेने अशी कोणाच्या दारात जायची गरजच नाही आहे। खऱ्या अर्थानं गरजच नाही आहे। प्रशासनाने हे काम फ्लुएंटली केलं पाहिजे प्रोसेस म्हणून, मग तो हे होत नाही। आणि म्हणून या प्रशासनाचे सुद्धा कान पिळण्याची गरज आहे। त्याच्यासाठी विरोधी पक्ष म्हणून आम्ही हा उपक्रम राबवतो। 15वें शारंगदेव फेस्टिवल का एहतमाम किया गया है। फेस्टिवल के ज़िम्न में महागामी की डायरेक्टर और मुंतजिम पार्वती दत्ता ने सहाफती कॉन्फ्रेंस में मज़ीद मालूमात दी। गत 15 वर्षों से शारंगदेव समारोह नाम से शास्त्र प्रयोग परंपरा अनुसंधान ये चारों ही स्तंभों को जोड़ते हुए एक महोत्सव की कल्पना की गई, जिसमें विविध कलाकार, गुरुजन, विशेषज्ञ
और शोधकर्ता सम्मिलित हुए। इस वर्ष 19 जनवरी से 22 जनवरी तक शारंगदेव समारोह के 15वें संस्करण में मैं सभी का स्वागत करती हूँ। महात्मा गांधी मिशन और MGM यूनिवर्सिटी के सहकार्य से महागामी गुरुकुल द्वारा आयोजित इस समारोह में विविध कलाएं, मोहिनीअट्टम, कथक, ओडिसी, ध्रुपद गायन उस्ताद वसीफुद्दीन डागर द्वारा, मंगनियार जो राजस्थान की कला है, नाथद्वारे का हवेली संगीत और ऐसे अनेक लोक और शास्त्रीय परंपराओं को देखने का रसिकों के लिए एक बहुत सुंदर मौका है। साथ ही विद्यार्थी नागरिकों के लिए वर्कशॉप्स, पेंटिंग या विजुअल आर्ट्स के इमर्सिव सेशंस जिसमें वे स्वयं आके चित्र बना सकते हैं, पाकशास्त्र की कुछ रिवाइव्ड रेसिपीज़ जिसका सेवन सभी आके कर सकते हैं, देखते हुए कि ग्रंथों में लिखे हुए रेसिपीज़ साकार किस तरह से सेवन में लगते हैं, और आउटरीच एक्टिविटीज़ जैसे हेरिटेज विजिट है या स्थानीय राम मंदिर में एक नृत्य प्रस्तुति या पुणे विद्यापीठ के द्वारा होस्ट किया गया कथा कथन का सत्र, 3 या 4 खंडों में सुबह का सेमिनार, उसके बाद वर्कशॉप, रिसर्च प्रेजेंटेशंस और शाम का संगीत नृत्य महोत्सव। इन सभी डायमेंशंस में ये महोत्सव होने जा रहा है। मैं रसिकों का और कलाभिलाषियों का स्वागत करती हूँ। इस महोत्सव को सफल बनाएं। ये हाइब्रिड मोड में भी है, इसीलिए कोई अगर इसे ऑनलाइन देखना चाहता है तो भी उनका स्वागत है। खबरों के सिलसिले को खत्म करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर दोबारा एक नजर। मोदी के पैर पड़ने वाले तुम ही थे, फडणवीस को झुककर नमस्कार करने वाले भी तुम ही थे। इन अल्फाज में उद्धव ठाकरे पर रुकन असेंबली संजय सिरसाट की तनकीद। रियासती हुकूमत का शासन आपल्या दारी प्रोग्राम बोगस, हिज़्ब मुखालिफ पार्टी रहनुमा अंबादास दानवे का इल्ज़ाम। नाजरीन, ये थी आज की खबरें। कल दोबारा हाजिर होंगे चंद नई खबरों के साथ। देखते रहिए ADN उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की। योजना जनकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी। शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती, बांध बंदुकीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे। योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे मी सरकारचे खूप आभार मानतो आणि मला शासनाकडून असं घरकुल योजनाचा लाभ मिळालेला आहे, म्हणून मी शासनाचे आभारी आहे। महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद। शेतकरी, तरुण, महिला, उद्योजक, दिव्यांग, केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। तमाम महाराष्ट्रवासियांचं प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील। महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय। शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे। योजना अनेक असतात, पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे। सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू। आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे। केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। शासन आपल्या दारी या उपक्रमाची यशस्वीतेकडे वाटचाल।